नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 41 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे की ओव्हर ट्रेडिंगची डेफिनेशन काय आहे, रिव्हर्स ट्रेडिंगची डेफिनेशन काय. मित्रांनो, अज्ञानामध्ये बऱ्याच लोकांच्या चुका होत असतात. बरेच जण सांगतात रिव्हर्स ट्रेडिंग करू नका, ओव्हर ट्रेडिंग करू नका. अहो, ती कन्सेप्टच माहित नाही, त्याची डेफिनेशनच माहित नाही. मग लोक त्या चुका वारंवार करणारच ना. आजपर्यंत कुणीच या गोष्टी सांगितल्या नाही. रिव्हर्स ट्रेडिंग म्हणजे काय, ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय, फक्त करू नका म्हणून सांगतात. तर आज ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डेफिनेशन काय आहे, त्याची कन्सेप्ट काय आहे, ती आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तत्पूर्वी या पद्धतीनं तुम्ही 5,000 फॉलोअरचा टप्पा पार केलाय, त्यासाठी मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की प्रॉफिट दाखवणं म्हणजे ट्रेडिंग नाही. नॉलेज इज अ ट्रेडिंग, माइंडसेट इज अ ट्रेडिंग, सबकॉन्शियस माइंडचा गेम म्हणजे ट्रेडिंग. ह्या गोष्टी तुम्ही सिद्ध केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. ज्यांनी फॉलो केलं त्यांचा पण, ज्यांनी फॉलो न करता रील्स पाहिल्या त्यांचा पण. तर मित्रांनो, रिव्हर्स ट्रेडिंग म्हणजे काय? मार्केट काय करतं, तुम्हाला ट्रॅप करतं. पुलबॅकमध्ये तुमचा एसएल हिट करतं आणि एसएल हिट केल्यानंतर पुन्हा त्या डायरेक्शनला जातं. आता मी बऱ्याच जणांना पुलबॅक सेटअप दिलेला आहे माझ्या रेकॉर्डिंग सेशनमध्ये, त्यामुळे त्यांचं रिव्हर्स ट्रेडिंग होत नाही. आता मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही ट्रेड घेता आणि मार्केट तुमचा स्टॉप लॉस हिट करतं, स्टॉप लॉस हिट केल्यानंतर मार्केट पुन्हा त्या डायरेक्शनला जातं. मग तुमचं मन काय म्हणतं, आता स्टॉप लॉस हिट केला आणि पुन्हा टार्गेट द्यायला गेलं, आता वरती चाललंय तर ट्रेड घेतो. आणि तिथं सुरुवात होते रिव्हर्स ट्रेडिंगला, तिथं सुरुवात होते ओव्हर ट्रेडिंगला. आणि ही डेफिनेशन आहे मित्रांनो, की मार्केटमध्ये एकदा स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर पुन्हा त्या डायरेक्शनला ट्रेड न करणे म्हणजेच रिव्हर्स ट्रेडिंग न करणे, म्हणजेच ओव्हर ट्रेडिंग न करणे. आता तुम्ही म्हणाल मार्केट देते तर घ्यायला पाहिजे, मार्केट ज्यावेळी घेतं त्यावेळी विचारत नाही. मित्रांनो, हा सायकोलॉजिकल ड्रॉप आहे, तो जरा दूर ठेवा आणि ह्या गोष्टी लक्ष द्या. एखाद्या माणसानं जर धोका दिला तर पुन्हा त्यावर विश्वास ठेवणार आहे का? नाही. त्याच पद्धतीने एका डायरेक्शनला स्टॉप लॉस हिट झाला तर त्या डायरेक्शनला पुन्हा ट्रेड करायचा नाही. त्या डायरेक्शनला जर पुन्हा ट्रेड करत राहिला तर तुमच्याकडनं रिव्हर्स ट्रेडिंग होणार आहे, तुमच्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होणार आहे. तुम्हाला लॉस कव्हर करायचा असेल तर तो कधीच कव्हर होणार नाही. आता बरीच जण म्हणतात मग काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, एकतर त्या दिवशी ट्रेड करू नका. जर तुम्हाला ट्रेड करायचंच आहे आणि तुम्ही त्याशिवाय थांबू शकत नाही तर एक गोष्ट करा, एक डिसिप्लिन मी सांगतोय ते फॉलो करा. त्या डायरेक्शनला ट्रेड करू नका. दुसऱ्या डायरेक्शनला तुमचा सेटअप बनतो का त्याची वाट पहा. सेटअप बनला की ट्रेड करा, त्यानंतर डे क्लोज करा. अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला रिव्हर्स ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग मधून बाहेर पडता येईल. नाहीतर माझं वाक्य लक्षात ठेवा, आज की बिर्याणी कल भी मिल सकती है. त्यामुळे नो ओव्हर ट्रेड. एकदा लॉस झाला की गप बसायचं.